नमस्कार मंडळी, मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे टेक तडका 24/7 वर एक जबरदस्त टेक न्यूज. आजची बातमी म्हणजे एनर्जी ट्रान्झिशन मार्केटमध्ये काहीतरी भन्नाट घडतंय. म्हणजे अमेरिकेत राजकीय पातळीवर थोडा अडथळा येतोय. काँग्रेशनल रिपब्लिकन्स क्लीन एनर्जी टॅक्स क्रेडिट्स रद्द करतायत आणि ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचे काही मोठे ग्रांट्स रद्द करण्याच्या धमक्या आहेत. पण थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खरं तर या सगळ्या हेडलाईन्स इतक्या कॅटस्ट्रॉफिक नाहीत जितक्या वाटतात. का? कारण इन्व्हेस्टर सेंटिमेंट अजूनही स्ट्रॉंग आहे. ब्रुकफिल्डने नुकताच आपला दुसरा एनर्जी ट्रान्झिशन फंड लॉन्च केला आहे, ज्याचं फंडिंग आहे तब्बल $20 बिलियन. आणि त्यांनी आधीच $5 बिलियन सोलार, विंड आणि बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट्समध्ये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे 2021 मध्ये पहिल्या फंडापेक्षा यावेळी 33% जास्त पैसे जमा झाले आहेत. म्हणजे जेव्हा झिरो इंटरेस्ट रेट्स होते आणि अर्थव्यवस्था एकदम टॉपवर होती, तेव्हा लोकांना वाटलं होतं की क्लीन एनर्जीमध्ये बबल फुटेल. पण आता कमी उत्साहवर्धक काळातही इतकं मोठं फंडिंग येणं म्हणजे लिमिटेड पार्टनर्सना दिसत आहे की यात टिकाऊ वाढ, ड्युरेबल ग्रोथ आहे. आणि नुसतं ब्रुकफिल्ड नाही, एनर्जी इम्पॅक्ट पार्टनर्स EIPने सुद्धा आपला तिसरा फ्लॅगशिप फंड क्लोज केला आहे, ज्यात $1.33 बिलियन ची कमिटमेंट्स आहेत. हा फंड त्यांच्या आधीच्या फंडापेक्षा 40% मोठा आहे. EIP ही एक व्हेंचर फंड आहे जी स्टार्टअप्सना आधार देते. गेल्या 5 वर्षांमध्ये हवामान बदलामुळे अनेक नवीन फाउंडर्स या सेक्टरमध्ये आले आहेत. बरं, सगळेच टिकले नसतील, पण पुरेसे जिवंत आहेत ज्यांच्या वाढीसाठी आता इन्व्हेस्टर्स संधी शोधतायत. EIPने त्यांच्या नवीन फंडामधून ग्रिड बियॉन्ड आणि क्विल्टसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. लाईट. गेल्या दशकभरातील इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स पण स्ट्रॉंग आहेत. 2014 पासून पेन्शन फंड्स आणि एंडाउमेंट्ससारख्या मोठ्या LPsनी एनर्जी ट्रान्झिशनमध्ये जवळपास $1 ट्रिलियन ची गुंतवणूक केली आहे. भले क्लायमेट टेक VCs यावर्षी गेल्या वर्षी इतकंच फंड जमा करत असतील, पण ते एकूण व्हेंचर वर्ल्ड मागे टाकत आहेत. यावर्षी त्यांनी एकूण व्हेंचर कॅपिटलपैकी 3.8% हिस्सा मिळवला आहे, जो 2020च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. अमेरिकेत सध्या काही अडचणी आहेत हे तर खरं आहे. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन एनर्जी ट्रान्झिशनच्या विरोधात आहे आणि प्रगती थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे IEAने अमेरिकेत रिन्युएबल अडॉप्शनचा फोरकास्ट कमी केला आहे. म्हणजे 2030 पर्यंतची वाढ गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा 45% कमी असू शकते. डाऊन. पण तरीही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जगभरात रिन्युएबल कॅपॅसिटी 2030 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. ओहो, यात चीन, भारत, युरोपियन युनियन आणि सब सहारन आफ्रिका आघाडीवर आहेत. DNVच्या विश्लेषकांनुसार 2040 पर्यंत जगात 65% वीज रिन्युएबल्समधून येईल आणि 2060 पर्यंत जवळपास सगळीच. तर 2050 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन हे लक्ष्य गाठणं कठीण असेल. पण मित्रांनो, कोणतंही मोठं ट्रान्झिशन एकदम सरळ नसतं, बरोबर? यात चढ उतार येतच राहतात. पण एक गोष्ट नक्की आहे, मार्केटचं मोमेंटम रिन्युएबल एनर्जीच्या बाजूनेच आहे, कमी नाही तर जास्तच. आजची जी जबरदस्त अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, टेक तडका 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या आठवड्यात अजून एका धमाकेदार टेक न्यूज सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.